नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 554वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. नवरा बायकोला म्हणाला, अशी पुन्हा पुन्हा मला तेच तेच काय समजावतेस? तू तर माझी आईच झालेली आहेस. बायको म्हणाली, त्याचं कारण आहे, तुम्ही अगदी तुमच्या वडिलांवर गेला आहात. तुमचं वागणं अगदी त्यांच्यासारखं झालं आहे. मग त्यांची मुलगी दोघांना म्हणाली, तुम्ही दोघं सारखे भांडता काय? तुम्ही अगदी आजी आजोबांसारखे झाला आहात. नवरा बायकोला म्हणाला, अशी पुन्हा पुन्हा तेच तेच मला काय समजावतेस? तू तर माझी आईच झालेली आहेस. बायको म्हणाली, त्याचं कारण आहे, तुम्ही अगदी तुमच्या वडिलांवर गेला आहात. तुमचं वागणं अगदी त्यांच्यासारखं झालं आहे. मग त्यांची मुलगी दोघांना म्हणाली, तुम्ही दोघं सारखे भांडता काय? तुम्ही अगदी आजी आजोबांसारखेच झालेला आहात. पुढची कविता आहे. किती बुद्ध्यांक कोणाचा या स्पर्धेमध्ये मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. मुलांच्यासाठी लिहिलेली पुस्तके, त्यांचे वर्कबुक आणि त्यांचे गाईड असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. किती बुद्ध्यांक कोणाचा या स्पर्धेत मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. मुलांसाठी लिहिलेली पुस्तके, त्यांचे वर्कबुक आणि त्यांचे गाईड असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. तिसरी आहे. मला आपल्या लोकशाहीची काळजी वाटते आहे. मुलांना दंगा, मारामारी, खोड्या असे काही करायला वेळच मिळत नाही आहे. सारखा अभ्यास करावा लागतो आहे. मधल्या सुट्टीत पण डुलक्या घेणं शक्य होत नाही आहे. काही वर्षानंतर यापैकीच कुणीतरी आपले आमदार खासदार होणार आहेत आणि सेशन चालू असताना घरी निघून जाणे, तिथेच आरडाओरडा करणे, कुणाला काही ऐकू न देणे, डुलक्या घेणे, वस्तूंची फेकाफेक करणे यापैकी काहीच करायच्या क्षमतेचे ते राहिलेच नसतील तर आपल्या लोकशाहीचं कसं होणार? या काळजीतच माझा सगळा काळ जातो आहे. मला आपल्या लोकशाहीची काळजी वाटते आहे. मुलांना दंगा, मारामारी, खोड्या असे काही करायला वेळच मिळत नाही आहे. सारखा अभ्यास करावा लागतो आहे. मधल्या सुट्टीत पण डुलक्या घेणं शक्य होत नाही आहे. काही वर्षानंतर यापैकीच कुणीतरी आपले आमदार खासदार होणार आहेत. सेशन चालू असताना घरी निघून जाणे, तिथेच आरडाओरडा करणे, कुणाला काही ऐकू न देणे, डुलक्या घेणे, वस्तूंची फेकाफेक करणे यापैकी काहीच करायच्या क्षमतेचे जर ते राहिलेच नसतील तर आपल्या लोकशाहीचं कसं होणार? या काळजीतच माझा सगळा काळ जातो आहे. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 87वा भाग. भांड्यामध्ये हवा असते, बाहेरही हवाच असते. दोन्ही हवा एकच असते, ती वेगळी नसते. भांड्यामध्ये हवा असते, बाहेरही हवाच असते. दोन्ही हवा एकच असते, ती वेगळी नसते. शरीर भांड्यांसारखे असते, आत आत्मा असतो. बाहेर तर परमात्मा असतो, फरक काही नसतो. शरीर भांड्यासारखे असते, आत आत्मा असतो. बाहेर तर परमात्मा असतो, फरक काही नसतो. विचार बुद्धीचा वापर हे समजण्यासाठी करा. मौन रहा आणि यावर विचार पुरता करा. विचार बुद्धीचा वापर हे समजण्यासाठी करा. मौन रहा अन यावर विचार पुरता करा.
विचार पुरता करून एकच सत्य धरा. स्थूल आणिक सूक्ष्म देह एकही नाही खरा. विचार पुरता करून मग एकच सत्य धरा. स्थूल आणिक सूक्ष्म देह एकही नाही खरा. शरीर नाही खरे, ब्रह्मांडही नाही खरे. आत्मा अन परमात्मा दोन्ही एकच आहेत हे खरे. शरीर नाही खरे, ब्रह्मांडही नाही खरे. आत्मा अन परमात्मा दोन्ही एकच आहेत हे खरे. देह आहे तोवर देहाची काळजी घेणे बरे. पण फक्त त्याचीच चिंता हे तर नाही खरे. देह आहे तोवर त्याची काळजी घेणे बरे. पण फक्त त्याचीच चिंता हे तर नाही खरे. मी म्हणजे शरीर मन बुद्धी क्षमता अन आवड असतो. सर्वांकडे दुर्लक्ष करा आत्माच खरा म्हणतो. मी म्हणजे शरीर मन बुद्धी क्षमता अन आवड असतो. सर्वांकडे दुर्लक्ष करा आत्माच खरा म्हणतो. पाचही कोश गेले तर मग आत्मा स्वतंत्र बनतो. त्याला एकही गुण नसतो, दोष सुद्धा नसतो. पाचही कोश गेले तर मग आत्मा स्वतंत्र बनतो. त्याला एकही गुण नसतो, दोष सुद्धा नसतो. पाचही कोशांकडे आपण लक्ष द्यायचे नसते. तरच आत्म्याकडे लक्ष केंद्रित होऊ शकते. पाचही कोशांकडे आपण लक्ष द्यायचे नसते. तरच आत्म्याकडे लक्ष केंद्रित होऊ शकते.